हा रसरशीत कैरीचा मुरब्बा बनवण्यासाठी मी जराही कैरी शिजवलेली नाहीये. कैरी न शिजवता पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकणारा हा कैरीचा मुरब्बा कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. साखर न वापरता गुळाचा वापर मी इथे केलेला आहे, त्यामुळे पौष्टिक असा हा मुरब्बा तयार होणार आहे. लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. चपातीसोबत तुम्ही वर्षभर कधीही खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा खाऊ शकता. मुरब्बा तयार झाल्यानंतर त्याचा रंग सुद्धा पहा, एकदम रसरशीत तयार झालेला आहे आणि एकदम उन्हामध्ये तयार केलेला आहे, जराही शिजवलेलं नाहीये. बनवण्याची पद्धत सुद्धा एकदम सोपी आहे, जी कोणालाही जमेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मुरब्बा बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही आता बाजारात उपलब्ध आहे, सहज मिळेल. तुम्ही इथे राजापुरी कैरीचा सुद्धा वापर करू शकता. या दोन कैरींमुळे मुरब्बा खूप छान बनतो. 1 किलो तोतापुरी कैरी घेऊन मी स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे करून घेतले. इथे जराही पाणी राहता कामा नये याची काळजी घ्यायची, कारण हा मुरब्बा तुम्हाला वर्षभर चांगला टिकवायचा असेल तर 2 गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायची. पहिली म्हणजे इथे जराही जीही भांडी घ्याल त्यात जराही ओलसरपणा नको, एकदम कोरडी असली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही धातूच्या भांड्यांचा वापर करायचा नाही, जसं की पितळी असो, तांब्याचं असो, स्टीलचंही शक्यतो नाहीच वापरायचं. प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांचाच इथे हा मुरब्बा बनवताना वापर करायचा आहे. तिन्ही कैऱ्या मी स्वच्छ धुवून कोरड्या केल्या आणि त्यानंतर सोलरच्या मदतीने त्या सोलून घेतल्या. आता आपण इथे कैरी किसून घेणार आहोत. तर कैरी किसताना आपल्याला अशी एक किसणी घ्यायची आहे, ती पण मोठ्या होलवालीच असली पाहिजे. कैरीचा किस जेवढा मोठा असेल तेवढाच कैरीचा मुरब्बा चविष्ट होईल, त्यामुळे बारीक किसू नका, असा मोठा मोठा किस करून घ्या कैरीचा. तर अशाच पद्धतीने मी तिन्ही कैऱ्या किसून घेणार आहे. किस पाहू शकता तुम्ही, एकदम जाड जाड आणि लांब लांब असा पडलेला आहे. इथे स्टीलच्या भांड्यांचा सुद्धा वापर करायचा नाहीये मी सांगितलंय, पण किसणी तर वापरावीच लागणार. त्यामुळे पटापट हा किस किसून घ्यायचा आणि कोणत्या तरी प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांमध्येच काढून ठेवायचा आहे. जसं मी सांगितलं की कोणत्याही धातूंची भांडी वापरायची नाहीत, जसं की ॲल्युमिनियम झालं, पित्तळ, तांबे किंवा स्टील. हे सगळे भांडे कैरीचं हे मुरब्बा बनवताना वापरायचं नाही, कारण कैरीमध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजेच काही आम्लयुक्त पदार्थ असतात आणि ह्याच धातूच्या भांड्यांमध्ये जर कैरीचा किस तुम्ही ठेवलात तर मग त्याचा रंग बदलू शकतो, त्याची चव खराब होऊ शकते आणि ते अन्न विषारीसुद्धा बनू शकतं. त्यामुळे कैरी किंवा कोणताही फळ असेल, जसं आवळा वगैरे, याचा कोणताही पदार्थ बनवत असाल तर शक्यतो स्टीलच्या किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यांचा वापर करू नका. तर इथे तुम्ही फक्त आणि फक्त काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करा. प्लास्टिकसुद्धा अवॉइड करा, काचेच्याच भांड्यांचा वापर करा, जेणेकरून त्याची चव बदलणार नाही आणि ते पदार्थ विषारीही बनणार नाहीत. तर आता इथे मी सगळा किस मोठा असा किसून घेतलेला आहे. तर इथे मी 1 किलो कैरी घेतलेली, त्यासाठी तुम्ही 1 किलो समप्रमाणात गूळ घेऊ शकता. साखर हवी तर साखर घेऊ शकता. हा किस मी कपाच्या मदतीने मोजून घेतलेला आहे, तर असं 4.5 कप किस निघालेला आहे. 1 किलो कैरीसाठी मी इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे, ते मी असं बारीक बारीक चिरून घेणार आहे. तर मी कपामध्ये ह्यासाठी मोजून घेतलं आहे, कारण 4.5 कप गूळ निघून यातलंही गूळ उरलेलं तर ते जास्त होऊ नये म्हणून मी कपाने मोजून घेतलं, कारण गुठळीसुद्धा वेगळी होते तर तेवढं प्रमाण बाहेर पडतं. त्यामुळे शक्यतो कपाने मोजून घ्या, म्हणजे गुळाचं प्रमाणसुद्धा जास्त होणार नाही. गूळ इथे बारीक बारीक चिरून झालेलं आहे, तर मी 4.5 कप आता गूळ वेगळं करून घेते. तुम्ही इथे समप्रमाणात 4.5 कप साखरसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो गूळ वापरा, कारण साखर चांगलीही नसते शरीरासाठी. तर शक्यतो गुळाचा वापर करा, गुळाने पौष्टिक होईल मुरब्बा. तर इथे मी 4.5 कप असा वेगळा करून घेतला आहे, बारीक बारीक चिरून घेतला आहे. आता मुरब्बा बनवण्याची पुढची प्रोसेस पाहूया. तर इथे एक मी मोठं काचेचं भांडं घेतलेलं आहे. हा एवढा कैरीचा किस आणि गूळ बरणीमध्ये बसेल एवढी बरणी माझ्याकडे आता खाली नाही आहे, त्यामुळे मी हे मोठं काचेचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे बरणी असेल तर ती बरणी घ्या. आता या भांड्यामध्ये सगळा कैरीचा जो किस आहे तो काढून घेऊया. त्यानंतर यात घालूया 1 मोठा चमचा मीठ. तर मीठ घातल्यामुळे तुम्हाला माहीतच आहे, मीठ कोणताही असा वर्षभर टिकणारा पदार्थ साठवण्यासाठी मदत करतो, म्हणजे टिकवण्यासाठी मदत होते मिठामुळे. त्यामुळे मी 1 मोठा चमचा 1 किलो कैरीसाठी घातलेला आहे. आणि त्याचबरोबर मिठामुळे ह्या कैरीच्या मुरब्ब्याची चवसुद्धा छान होईल. तर आता इथे मीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे या किसामध्ये. त्यानंतर आपण जे 4.5 कप बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं ते सुद्धा घालूया
आणि यात चांगलं मिक्स करून घेऊया. तर आपल्याला पूर्ण विरघळेपर्यंत तर मिक्स करायचं नाही आहे, थोडंसं फक्त एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हे भांडं जे आहे ते वरून सुती कपडा बांधून उन्हामध्ये ठेवून द्यायचे. उन्हामध्ये आपोआपच हे गूळ पूर्णपणे विरघळून जाईल आणि असं आपल्याला पूर्ण 9 ते 10 दिवस करायचं आहे. जोपर्यंत ह्या कैरीच्या किसामध्ये हा गूळ चांगला असा एकदम मुरत नाही तोपर्यंत आपल्याला रोज उन्हामध्ये हे भांडं ठेवायचं आहे, किंवा तुम्ही बरणीमध्ये भरत असाल तर ती बरणी ठेवायची. तुम्ही पाहू शकता मीठसुद्धा घातलेलं आहे, त्यालासुद्धा पाणी सुटलं आहे, त्यामुळे हे गूळसुद्धा असं हलकं हलकं ह्यात विरघळतं आहे. आता इथे पाहू शकता मी एकदम सुती कपडा स्वच्छ धुतलेला घेतलेला आहे. हा सुती कपडा वरून असा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे बांधून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यात काही घाण जाणार नाही. जरी आपण उन्हात ठेवलं तरी धूळ वगैरे जाणार नाही आणि त्यासोबतच सूर्याची किरणं जे आहेत, ऊन जे आहे ते या सुती कपड्यामधून चांगलं या भांड्यामध्ये जाईल आणि आपला मुरब्बा तयार व्हायला मदत होईल. आता मी हे पूर्ण दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे. तुम्ही जर बरणीमध्ये हे मिश्रण ठेवत असाल तर बरणीच्या वरच्या तोंडाला सुती कपडा बांधून घ्यायचा आणि असाच ठेवून द्यायचा. तर आता संध्याकाळी मी हे काढून घरात घेणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी मी उन्हात दिवसभर ठेवणार आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मी काढणार. असं करत मी 10 दिवस, साधारण 10-12 दिवस हे उन्हामध्ये ठेवणार आहे. दुसरी गोष्ट, जेवढा दिवस आपण हे भांडं उन्हामध्ये ठेवणार आहोत तेवढा दिवस दररोज 1 ते 2 वेळा एखाद्या प्लास्टिकच्या किंवा मग अशा चिनी मातीचा जोही स्पून असेल, सिलिकॉनचा असेल, त्याने 2दा तरी हे मिक्स करून घ्यायचं आणि जराही पाण्याचा हात यात लावायचा नाही. दररोज मिक्स केल्यामुळे हा मुरब्बा छान चांगला एकजीव होईल आणि सगळ्या बाजूने त्याला ऊन लागेल, त्यामुळे दररोज तुम्हाला मिक्स करायचं आहे. तर आता साधारण 10-12 दिवस झाले आहे, त्यानंतर मी हा मुरब्बा काढून घेतला, तो पूर्ण तयार झालेला आहे. त्यात मी 6 ते 7 वेलचीची पावडर घातले आणि 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. याने खूप छान सुगंधसुद्धा येतो आणि चवीलाही हा मुरब्बा छान लागतो. इथे तुम्ही केसरचे काही धागेसुद्धा घालू शकता, त्यानेही छान रंग आणि सुगंधसुद्धा छान येतो या मुरब्ब्याला. पण मी ते स्किप केलेलं आहे कारण वेलची आणि दालचिनीचा फ्लेवरसुद्धा यात उतरेल, त्यामुळे हा मुरब्बा चवीला छानच होईल. तर इथे फायनली आपला मुरब्बा तयार झालेला आहे. मुरब्बा पूर्ण तयार झाल्यानंतर शेवटला आपल्याला दालचिनी आणि वेलची पूड घालायची आहे. आता आपण बरणीमध्ये हे भरून घेऊया, काचेच्या बरणीत घालायचं आहे. आणि मी पूर्ण प्रोसेस करताना तुम्ही पाहिलं असेल स्टीलच्या भांड्यांचं किंवा धातूच्या भांड्यांचा वापर केलेला नाही आहे, फक्त किसणी वापरलेली आहे, तेवढं चालतं. मस्त रसरशीत कैरीचा मुरब्बा वर्षभरासाठी तयार आहे. जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं तर ठेवू शकता किंवा बाहेरही हे चांगलं टिकतं. धन्यवाद.